उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज बारामतीत वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली। त्यावेळी भाषणादरम्यान अजित पवारांची तुफान फटकेबाजी पुन्हा एकदा पाहायला मिळाली। रोखठोक वक्तव्य करणाऱ्या अजितदादांच्या एका वक्तव्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे। काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय चालत नाही असं मिश्किल वक्तव्य अजितदादांनी केलं आणि दादांच्या या वक्तव्यानं उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। मात्र काकांसंदर्भात केलेल्या विधानावरून चर्चा मात्र सुरू झाली। आणि काका कुतुहल मी मगाशी एक रस्त्याच्या बद्दल सांगितलेलं आहे, त्याच्यात सहकार्य करा। मी व्हिडिओला सांगितलंय, मी तहसीलदारला सांगितलंय, मी पीआयला सांगितलंय, काकालाही म्हणलं विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही। म्हणजे काका कुतुहलातला नाही तर लगेच दादा घसरले, कुणावर घसरले। काय झाले, तुमचे लाड फार झाले। काय करोडो रुपयाचे आता सुप्याचे दोघं तिघं बसलेत, विचार काय अवस्था आहे। जरा पलीकडे जा ना, डोळे उघड। सॉरी, सुप्याची नाही, पुरंदरची। होय बाबा, ते वंचित शब्द काढून टाकतो, जरा दम धर जरा। अरे तू वेडा आहेस का रे, जरा क्रॅक आहेस का रे डोक्याने। मी मगापासून सांगतोय की बंद पाईपलाईन आम्ही त्या ठिकाणी करणार आहे। ती बंद पाईपलाईन करताना कुठं लिकेज आहे ते काढणार आहे। जरा लवकर, ते काही जादूची कांडी नाही अजित पवारच्या हातात। अजित पवार काही फक्त सुप्याचा उपमुख्यमंत्री नाहीये, राज्याचा आहे, तरी देखील त्याच्यात तो वेळ देतोय, पण समाधान नाही। तुम्हाला जर मैत्रिणींनी मित्रांनी सांगितलं अरे चष्मा घेतला काही नाही, तुम्ही छान दिसता, उगीच त्यांचं काही ऐकू नका आणि चष्मा वापरा तर तुमचे डोळे चांगले राहतील। उद्याच्याला व्यवस्थित तुम्ही वापरलं आणि ते सांगितलेलं ते सगळं पाळलं तर चष्म्याचा नंबर देखील कमी होतो। डॉक्टर लोक सांगतात गाजर वगैरे चांगलं खाल्लं तर चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।